निंबाळकरांवर आरोप करणं सोपं, पण चौकशीशिवाय निष्कर्ष काढणं चुकीचं. उदयनराजेंची कराडमध्ये ठाम भूमिका. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणावरून माजी भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर थेट विरोधकांकडून आरोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे म्हणाले, कोण काय बोललं हे मला माहीत नाही, पण आरोप करणं हे फार सोपं असतं. मात्र सगळं सखोल चौकशी होऊन सत्य उघडकीस येईपर्यंत निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. तपास यंत्रणेला आपलं काम करू द्या. आम्हीही गप्प बसलेलो नाही. निश्चितपणे न्याय मिळवून देण्याचं काम मी करेल. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या या वक्तव्यामुळे या प्रकरणावर नवी राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे. हे बघा, चौकशी चालू आहे. खरं काय खोटं काय मला माहीत नाही, पण दोषी कोणी जरी असलं तर व्यवस्थित पोलिसांनी किंवा जे काय शासकीय यंत्रणांनी चौकशी करावी. असे अनुचित प्रकार होता कामा नये, घडता कामा नये. आणि कोणी जरी असलं तरी शिक्षाही झाली पाहिजे. कारण की सातारा जिल्ह्याची जर एकंदरीत परंपरा जर पाहिली तर ह्या जिल्ह्याने केवळ महाराष्ट्रालाच नाही, एक देशाला काम केलं. चव्हाणसाहेबांच्या माध्यमातून असेल, असे नेते होऊन गेले. वेगवेगळे संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्रात, ह्या निरनिराळ्या क्षेत्रात महाराष्ट्रालाच जर त्यांनी या जिल्ह्यांनी पहिल्यापासून प्रतिनिधित्व केलंच आहे. आणि दुर्दैवाने असं जर घडत असेल तर असे अनुचित प्रकार भविष्यकाळात होताच कामा नये. आणि त्यात करता मी उद्या मुख्यमंत्र्यांशी बोलणारच आहे, किंवा आज मला त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही. पण मला खात्री आहे की त्यांनी ते यंत्रणा जे असतील शासकीय यंत्रणा ते कुठेही कमी पडणार नाही. आणि माझं विनंती राहील संपूर्ण त्या भागातल्या, ज्या भागात या घटना घडल्या त्या भागातल्या लोकांना, तिथं ज्यांना काय माहिती असेल त्या संदर्भात, तर त्यांनी जरूर ती माहिती इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे द्यावी. आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर अशा लोकांना, म्हणजे त्यांना कुठली शिक्षा द्यावी, त्यांना एकच म्हणजे फाशीशिवाय दुसरी काही शिक्षा असू शकत. पोलिसांचं काम करतात, सगळे तपास करतात, त्याच्यात राजकारण करून बऱ्याच लोकांना टार्गेट केलं जाते असं वाटतं तुम्हाला? नाही, असं आपण निदर्शन आणून द्या. जर आपल्याला असं वाटत असेल, कोणी जरी असेल, कुठल्या पदावर जरी असेल, तर माझ्या परीने एक नागरिक, जबाबदार नागरिक या नात्याने की वाटेल त्या परिस्थितीला त्या कुटुंबाला, त्या लोकांना न्याय मिळवून देणार हे मी माझं कर्तव्य समजतो.